जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. शिवरायाचं नाव घेऊनच आपण प्रत्येक गोष्ट शुभ काम करत असतो. अगदी तसंच उन्हाळ्याचे काम सुरू झालेले आहे आणि आपण आता चांगले चिप्स बनवणार आहोत. छान असे धुवून आलू घेतले, 4 किलो आणले होते. हाय, गुड मॉर्निंग. आपण बनवणार आहोत चिप्स. तर चिप्स बनवण्याची अतिशय योग्य पद्धत, ज्यामुळे तुमचे चिप्स पिवळे पण पडणार नाही आणि लाल लाल पण दिसणार नाही. हे मी 4 किलो, माझे एकूण 4 किलो आलू होते. तर मी व्यवस्थित स्वच्छ धुतले, 3 तास पाण्यामध्ये ठेवले होते, ज्यामुळे त्याच्यावरची माती वगैरे निघून जाईल. आणि त्यानंतर पूर्ण वॉश करून घ्यायचे आणि मग नंतर वरचं ते वरचे स्टील काढून घेतले व्यवस्थितरित्या. आणि त्यानंतर एक करते पाण्यामध्ये असे टाकले मस्तपैकी. हे बघा, हे मी थोडे डिझाईनवाले पण बनवलेले आहेत, अगदी अशा प्रकारचे. मस्त दिसत आहे ना, अशा टाईपचे. कुठे गेले हे बघ असे. आणि बाकी माझे आलू खूप मोठे असल्यामुळे माझे चिप्स पण खूप मोठे मोठे आणि छान असे झालेले आहेत. हे माझे एवढे सारे आहेत. हे बघा, पापड्यासारखे दिसतात, अगदी व्यवस्थित छान दोन आहेत हे अक्षरमध्ये. हे असे. तर आमची आहे ही चिप्स बनवण्याची मस्त पद्धत. तुम्हाला कशी वाटली कमेंट करू ना. माझे चिप्स तर खूप असे मस्त झाले होते आणि एकदम छान असे पतले आणि कुठेही असे मोडतोड न होता पूर्ण एकसम मस्त असे झाले होते. पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवले आणि एकदम असे छान असं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये छान असे ठेवले. खूप सुंदर झाले होते. असं वाटतं की काय याला आता डिस्ट वगैरे लागते का, एवढे छान असे चिप्स झाले होते आणि मेहनत पण नव्हती. फायनली माझे चिप्स असे झाले आहेत, खूप छान झाले. मला तर यावेळेसचे चिप्स मस्त आवडले. आणि या माझ्या मिशोवरच्या प्रोडक्टमुळे मला खूप हेल्प झाली, कारण यामुळे हाताला इंजुरी पण नाही झाली आणि मस्त असं चिप्स असं करण्यासाठी पण त्रास नाही आला. खूप कमी वेळामध्ये माझे 5 किलोचे चिप्स तयार झाले. तर एकदम भारी आहे. याच्यासोबत हे मस्त आलेलं आहे. असे 5-6 आहेत, 130मध्येच आहे हा. खूप मस्त वाटत आहे मला, खूप छान झालं आहे. गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याला चांगली छान अशी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर थोडंसं मीठ वगैरे टाकायचं आणि आपले चिप्स त्यामध्ये टाकायचे आणि एकदा पूर्णतः असे मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मीठ मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर मस्त असं थोडंसं हलवायचं आणि त्याला गॅसच्या आचेवर चांगलं छान असं म्हणजे असं शिजू द्यायचं. आपल्या चिप्सला छान असं शिजवायला ठेवायचं. त्यानंतर बघायचं शिजले का, नंतर आपण लगेच बाहेर असं उन्हामध्ये चांगलं असं पांढरं शुभ्र याच्यावर ठेवून चांगलं वाळू घालायचं. असं छान असं मी असं मस्तपैकी छान असं वाळलं होतं. ऊन पण चांगलं होतं. त्यानंतर माझे चिप्स झाल्यानंतर हे बघा मी तळले पण. तर एकदम असे मस्त टाकल्या मोठ्या पापडीसारखे झाले. खूप सुंदर असे झाले होते. हे बघा एकदम छान असं त्याला मोठा आकार आला होता, कारण चिप्स आलू मोठ्यामुळे चिप्स पण मोठे झाले होते. कुरकुरीत आणि एकदम छान असे, तेलकट नाही, पांढरे नाही, लाल नाही, काही नाही, पांढरे शुभ्र आणि खूप छान कडक शुभ्र छान